की या विश्व असं म्हणतात चुटकी सरशी जसा चमत्कार भावा एकाएकी तसंही माझ स्वरूप या विश्वात माझ निर्माण झालाय. पण मला सांगा या स्वरूपाला निर्माण करणारी मातृपितृ देवता कोण? स्वतः मी म्हणजे देवदानी घटक कर्मदेव. तुम्हीच माझी माता. होय. तुम्हीच माझी पिता. मग मला सांगा माझ्या नेत्रासमोर असणारी ही व्यक्ती कोण? देवदानचे अनुयायी देवर्षी नारद. तुझा जन्म झाला यांच्या मार्गदर्शनाला म्हणजे तुम्ही सुद्धा माझे माता पिताच आहात. तुमच्या चरणी मग सांगा हे मातृपितृ देवते कोण अशा उद्देशाने तुम्ही माझ निर्माण केलात? या विश्वास मला माझं स्वप्न साकारण्यासाठी आणि त्या देवाच्या पूजनासाठी तुला मी मग कोण अशा स्वप्नपूर्तीसाठी आपण मला जन्माला घातला? कारण या विश्वास मृत्यूलोकातील कैक राज करते त्याची दैवी शक्ती म्हणजे ती भक्ती करताय. त्या भक्तीच्या प्रबलावर मला ते साध्य करायचंय ते साध्य करता येत नाही आणि त्याच अपयशातून यशप्राप्ती मिळवण्यासाठी तुला मी इथं प्राचारण केलंय. मग ठीक आहे हे जर तुमचं स्वप्न असेल आणि हे जर तुमचं ध्येय असेल तर फक्त आज्ञा करा. फक्त आज्ञा करा. या तुमच्या कन्येने तुमच्यासाठी काय करावं एवढं सांगा. मग या सगळी मृत्यूलोकातील राज करते ज्याप्रमाणे माझा वाद कर्मयोग ज्या दिशेनं मृत्यूलोकात गेले त्याच्या मागावून तू मृत्यूलोकात प्रवेश करायला हवाय. तो तुझा जाईल त्याला ते साध्य होणार नाही ते तू साध्य करायला हवंय. हे तुझं अमाप सौंदर्य या सौंदर्याला प्रत्येक राजकन्याला तू मोहित करायला हवंय. त्याच्या बरोबर तू मोहिनी टाकायची आणि त्या राजकन्याला देशोधडीला लावायला माझ्या सौंदर्याची नव्हे तर माझ्या स्वरूपाची मोहिनी. चिंताच करू नका. आपण जे आज्ञा मला केलात ना जो आपला उद्देश आहे त्या उद्देशाचं खच्चीकरण माझ्याच माझं सौंदर्यच काय माझं सार सर्वस्व पणाला लावीन आणि त्या मृत्यूलोकीच्या राजकन्यांना अशी काही हत्तर घडवे की अगदी चुटकी सरशी सारे राज करते तुमच्या चरणापर्यंत येते. आणि म्हणूनच याच्या या विश्वात तुला मोहिनी म्हणून ओळखलं जाणार आहे. आता तुझं ध्येय गाठवण्यासाठी तुला निर्माण केलं. बरोबर तिच्यामध्ये या मोहिनीमध्ये फरक होता. या मोहिनीमध्ये मला यश दिसून आलं. योग्य ओळखला. यश ओळखलं. या मोहिनीमध्ये यश दिसून आलं. मला माहित आहे जरी कुणाला समजलं नाही तर तुम्हाला समजलं तुमच्यापासून काही लपत नाही. आणि तुम्हा उभयतांचा माझ्यावर जो विश्वास आहे ना तो विश्वास मी तसूभरही